अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान युद्धाचा भडका उडालेला आहे आणि या सगळ्या दिवसेंदिवस ही सगळी परिस्थिती बिघडत असल्यामुळं कोल्हापूर जिल्हा असेल किंवा देशभरातून नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जे नागरिक आखाती देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण दिसतंय. काय नेमकं चाललंय, नातेवाईक आपली मुलं कशी आहेत याची चिंता या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळते. कोल्हापुरातील समीर मुजावर आपल्यासोबत आहेत, ज्यांची दोन्ही मुलं सध्या आखाती देशांमध्ये नोकरीच्या निमित्तानं आहेत. समीर मुजावर देखील आपल्यासोबत आहेत. काय झालं, मुलाशी बोलणं होते का काय? नक्कीच आमची दोन्ही मुलं आखाती देशांमध्ये आहेत आणि चांगल्या पदावरती काम करतात. ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही पालक म्हणून निश्चितच काळजी करण्याचं हे आमचं हे आहे आणि आम्ही सातत्यानं आमच्या मुलांच्या बरोबर संपर्कात आहोत. कारण आम्हाला दररोज मुलं अपडेट देतात तिथं काय घडलं आहे काय नाही, आणि ते अगदीच सुरक्षित आहेत हे पहिल्या दिवसापासून ते आम्हाला सांगतात. कारण कतारसारख्या देशामध्ये आमच्या मुलांचीच काय, बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाची, तिथं असलेल्या एम्प्लॉईची, तिथले ते देशाचे राज्यकर्ते जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरक्षा घेत आहेत आणि त्यांच्या बाबतीत खूप चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. काय परिस्थिती त्यांची आता तिथं आहे, काय मुलांच्याकडनं काय नेमकी माहिती मिळते? आम्ही दररोज त्यांच्याबरोबर अपडेट घेतो. त्यावेळेला ते सांगतात आत्ता सध्या तरी ते वर्क फ्रॉम होम करतायत. काही ठिकाणी त्यांना पूर्णपणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत. कोणत्याही इव्हेंटमध्ये, आता तर तिथं इव्हेंट सगळ्या बंदीच आहे, एअरपोर्ट सगळे बंद आहेत. त्यामुळं आपापल्या घरामध्ये खूप चांगल्या ठिकाणी सेफ राहावं अशा सूचना त्यांना वारंवार तिथल्या गव्हर्नमेंटकडून दिल्या जातात. त्यामुळे त्या सूचनांचं पालन करत आमची मुलंही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं राहिलेली आहेत. आता देखील मुलग्याशी फोनवर संपर्क करून तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय. आपण देखील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अर्शिलजी, काय नेमकी परिस्थिती आहे आता तिथं? सध्या इथं भीतीदायक परिस्थिती काही नाही आहे. फक्त जे हल्ले होतात ते US एअरबेस आहे तिथंच टार्गेटेड हल्ले होत आहेत तिथं. मग असं गव्हर्नमेंट ऑफ कतारने खूप चांगल्या तरीक्याने आम्हाला हमी देण्याची केलेलं आहे. त्यांनी खूप चांगले मेजर्स म्हणू शकतो आपण, किंवा खूप चांगले त्यांचं गव्हर्नमेंटचं सिस्टम्स केलेले आहेत, नियमावली केलेली आहेत, ज्यांनी आपल्या फोनवर अलर्ट मेसेजेस येतात. मग त्यावेळी आपण खूप अलर्ट राहिलं पाहिजे. गव्हर्नमेंट जे आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे, कारण की गाईडलाईन्स देत आहे, ते आपण फक्त पाळल्या पाहिजेत. कारण की गव्हर्नमेंट इथलं खूप छान आणि खूप चांगल्या तरीकेनं हे हँडल करत आहे असं मला वाटतंय. खरं तर तुमचे आई वडील जसे काळजीत आहेत तसे अनेक कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पालक आहेत जे मुलांच्यासाठी चिंतित आहेत, ज्यांची मुलं कतार, दुबई अशा भागांमध्ये आहेत. काय त्या पालकांना सांगू शकता तुम्ही, किंवा काय नेमकी तिथली सत्य परिस्थिती? कारण वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या मिनिटाला खरं तर येताना दिसत आहेत. कसं आहे, पालक म्हणून ते लोक जेवढी काळजी करतात ते साहजिकच आहे, आणि असलं काहीही झाले कुठेही कुठल्याही जगात तर ते काळजी करणारच. पण मी राहतो कतारमध्ये, तर मी कतारच्या दृष्टिकोनानं सांगू शकतो की इथं काळजी करण्यासारखं काही नाही, म्हणजे असं पण नाही म्हणू शकत, आणि काळजी खूप करण्यासारखं काही आहे असं नाही म्हणू शकत. फक्त त्यांना मी एकच, त्या आई वडिलांना नाही तर त्यांना सांगू इच्छितो की ज्या न्यूज दाखवल्या जातात, ज्या फेक फॉरवर्ड्स असतात व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या फॉरवर्ड्स असतात, काही लोक फक्त व्ह्यूज करण्यासाठी, TRP करण्यासाठी ते फेक बनवून पुढे फॉरवर्ड करत असतात. त्याचा नुकसान नाहीतरी त्याचा परिणाम असा होतो की घरचे जे आमचे राहत आहेत तिथं ते खूप घाबरले जातात. मग चुकून फोन नाही लागला, नाही तर मेसेज रिसीव्ह नाही झाला, नेटवर्क नसले तर मग त्यांच्या आणि भीतीचं वातावरण निर्माण होतं. हालाकी इथं तशी काही कंडिशन नाही आहे एकदम भीतीदायक. गव्हर्नमेंट खूप चांगल्या तरीकेने हँडल करते. त्यांनी हर एक प्रकारचे गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि गव्हर्नमेंट खूप सक्षम आहे की इथं सगळ्यांना हमी देणे की तुमची सेफ्टी आमचं फर्स्ट प्रायोरिटी आहे. नक्कीच अर्शिलजी, तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबियांची काळजी तुम्ही घ्या. खरं तर बघितलं आपण, त्यांनी आत्ता तिथली सत्य परिस्थिती सांगितली. एक पालक म्हणून खरं तर त्यांनी आता थोडासा तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जरी पालक असला तरी काय? मुलं अतिशय सुरक्षित आहेत
हे ऐकून बघून आणि समाधानाचं वातावरण आहे, परंतु तरी देखील युद्धजन्य परिस्थिती आहे. हे या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि इथल्या सगळ्या परिस्थितीवर परिणाम होतोय. तर अगदी शिगेला पोचलेल्या दोन्ही देशांच्या ज्या ईर्ष्या आहेत तर ते बघता काही कधीही होऊ शकतं. त्यामुळे मुलं ज्या ठिकाणी काम करत आहेत, 2 मुलं आहेत, एक नाही 2 मुलं माझी काम करत आहेत आणि अर्थातच आम्ही आईवडील म्हणून त्यांची काळजी करणं साहजिक आहे. आणि म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करत बसलो आहे की आमची मुलं सुरक्षित राहू देत. तिथले देश त्यांची काळजी घेत आहेत, परंतु आमचं कर्तव्य आहे, आमची मुलं आमच्या सातत्यानं संपर्कात राहिलेली आहेत, आमची मुलं सेफ राहावीत. मुलं देखील आपल्या परीनं आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला देखील ही सगळी परिस्थिती काय नक्की आहे हे सांगायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचलेला आहात का, तिथली परिस्थिती किंवा काय ह्या सगळ्या संदर्भात? आम्ही आमच्या मुलांच्या सोबत ज्यावेळेला बोललो त्यावेळेला कतारसारख्या अगदीच चांगल्या देशामध्ये आमची मुलं काम करत असल्यामुळं तिथली जी काही यंत्रणा आहे ती सक्षम आहे. तिथलं भारतीय दूतावास अतिशय सक्षमपणे मुलांच्या म्हणजे तिथल्या नागरिकांच्या, बाहेरून आलेल्या भारतातल्या नागरिकांच्याबद्दल काळजी घेत आहे. हे ज्यावेळेला आमच्या मुलांनी आम्हाला सांगितलं, कारण भारतीय दूतावासानं एक इमर्जन्सी मोबाईल नंबर तिथं जारी केलेला आहे आणि कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांना करता येतो. त्यामुळे इथल्या प्रशासनाकडं आम्ही संपर्क साधण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. तरी देखील आज आम्ही वृत्तपत्रांमधून काही बातम्यांमधून असं ऐकलं, कोल्हापूरच्या कलेक्टरनी देखील अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की बाहेरच्या देशांमध्ये जिथं जिथं युद्धजन्य परिस्थिती आहे त्या ठिकाणी जिथं मुलं काम करतायत किंवा शिक्षणासाठी मुलं आहेत, अशा ठिकाणी जर काही असं अडचणी उद्भवल्या तर कलेक्टरना किंवा डायरेक्ट अथॉरिटीला तुम्ही संपर्क करा. अशा पद्धतीनं त्यावेळेला ज्यावेळेला गरज अतिशय वाटेल त्यावेळेला आम्ही निश्चित अशा यंत्रणांच्याकडे जाऊ. नक्कीच. तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या पालकांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला बघायला मिळतात. खरं तर जी काय युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं कतार असेल, दुबई असेल अशा ठिकाणी आखाती देशांमध्ये जे काही लोक नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं तिथं स्थायिक झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांमध्ये अशा पद्धतीची काळजी आपल्याला बघायला मिळते. पण ज्यावेळी ते प्रत्यक्ष तिथल्या लोकांशी बोलत आहेत, आपल्या नातेवाईकांशी, मुलांशी बोलत आहेत आणि तिथली खरी परिस्थिती जाणून घेत आहेत, त्यावेळी थोडासा दिलासा देखील त्यांना मिळत असताना बघायला मिळतोय. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.